हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला आज मटकीची उसळ दाखवणार आहे। इथे आपण आता मटकीची उसळ बनवण्यासाठी साहित्य पाहूयात। इथे मी स्वच्छ धुवून मटकी घेतलेली आहे। कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे उसळ बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण एक पळी तेल घालून घेऊया। एक पळी तेल घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे व त्यानंतर आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत व 5 ते 6 कढीपत्त्याची पाने। ते चांगले भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला इथे 2 मिनिटे भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्यानंतर आता आपल्याला चांगले हलवून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिटे। आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरते 1 चमचा मीठ घालायचे आहे। मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो मऊ असे होते। इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर 1 चमचा घालायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण त्यामध्ये कट करून घालू शकता, ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार। आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता हलवून घेऊया। आता आपल्याला त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकी आणि भाजलेले शेंगदाणे आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत। या प्रकारे तुम्ही उसळ बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। उसळची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला आपण मटकीची घातलेली आहे ती आता हलवून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही पहा आपली मटकी चांगली भाजत आहे। आता आपल्याला त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व नंतर आणखी एकदा हलवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला मटकी वाफवण्यासाठी त्यावर ताट झाकून ठेवायचे आहे 2 ते 3 मिनिटे। गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा। आता इथे तुम्ही पहा आपली मटकी चांगली वाफवलेली आहे। आता आपल्याला हलवून घेऊन आणखी 2 ते 3 मिनिटे त्यावर झाकण ठेवायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता। आता आपली मटकी तयार आहे। इथे तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपण भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।